नमस्कार. मागच्या वेळेला आपण वात, पित्त आणि कफ याबद्दल थोडीशी माहिती घेतली. त्रिदोष याबद्दल थोडीशी माहिती घेतली. आता आपण वाताच्या स्थानांबद्दल, म्हणजे वाताचं मूलस्थान शरीरामध्ये कुठं असतं त्याबद्दल एक अष्टांगहृदयामध्ये श्लोक आलेला आहे, त्याची थोडीशी माहिती घेऊया. त्याचा श्लोक असा आहे की पक्वाशय कटिशक्ती श्रोत्रास्ती स्पर्शनेंद्रियम स्थानं वातस्य तत्रापि पक्वादानं विशेषते. पक्वाशय म्हणजे मोठा आतडा, ज्याला आपण लार्ज इंटेस्टाइन असं म्हणतो. त्यानंतर कटी म्हणजे कंबर. सक्ती म्हणजे मांड्या. श्रोत्र म्हणजे श्रोत्रेंद्रिय म्हणजे कान. अस्थि म्हणजे आपल्या शरीरातली हाडं. पक्वाशय कटिशक्ती श्रोत्रास्थी स्पर्शनेंद्रिय म्हणजे काय की त्वचा, आपल्या शरीरातली त्वचा, शरीरावर जे त्वचेचं आवरण असतं ती त्वचा. श्रोत्रास्थी स्पर्शनेंद्रिय स्थानं वातस्य तत्रापि पक्वादानं विशेषते. तर सगळ्यात मूल स्थान कुठल्या वाताचं, तर शरीरामध्ये आतडं, मोठं आतडं. त्यामुळे आपण बऱ्याच वेळेला बघतो की मोठ्या आतड्यामध्ये बिघाड असताना आपल्याला पाय, कंबर, मांड्या, हाडं त्यानंतर सांधे हे खूप दुखतात. तर त्याचं कारण असं आहे की वाताचं मूळ स्थान हे पक्वाशय म्हणजे मोठा आतडा आहे. बऱ्याच वेळेला आपण हे पण पाहतो की पोटामध्ये किंवा कॉन्स्टिपेशन किंवा मलावस्तंभ आपण त्याला म्हणतो, ते जर का असेल तरी आपले पाय आणि मांड्या भयंकर दुखतात, कंबर दुखते, पाठ दुखते. तर ह्याचं कारण असं आहे की ह्याचं एक आपण म्हणतो की मॉडर्नमध्ये याला रिफर्ड पेन असं म्हणतो. रिफर्ड पेन म्हणजे प्रॉब्लेम एका ठिकाणी असतो आणि दुखतं दुसऱ्या ठिकाणी असतं. तर हे असं बऱ्याच वेळेला होतं. त्यामुळं वाताची सर्व स्थानं आपल्याला महत्त्वाची आहेत. आता वात जर का वाढला तर वाताची ट्रीटमेंट आपण काय करतो? वाताची ट्रीटमेंट आता आपण पक्वाशय म्हणजे मोठा आतडा. मोठ्या आतड्यामध्ये आपण काय करू शकतो तर इनिमा. तर आयुर्वेदिक पद्धतीनं बस्ती हे वाताचं ट्रीटमेंट आहे. प्राईम ट्रीटमेंट जे आपण म्हणतो ती आहे. त्याच्यानंतर वाताचं अजून एक स्थान कुठलं सांगितलं तर श्रोत्र म्हणजे कान. तर कर्णपुरण नावाचं एक आपल्या आयुर्वेदामध्ये दिनचर्येमध्ये आलेलं आहे. कर्णपुरण नावाचं पंचकर्मातलं उपकर्म आपण ज्याला म्हणतो स्नेहनाचं उपकर्म आहे. तर ते कर्णपुरण केल्यानंतर काय होतं की आपल्या शरीरामध्ये वाताचं शमन होण्यास मदत होते. तर कानामध्ये ड्रॉप्स टाकणं हे वात वाढल्यानंतर त्याची ट्रीटमेंट एक असू शकते. त्यानंतर अभ्यंग म्हणजे स्नेहनाचाच एक प्रकार आहे. तर सगळ्या अंगाला तेल लावून थोडक्यात मालिश करणं आणि त्यानंसुद्धा वाताचं शमन होतं. तर आपण मालिश जे म्हणतो ते पंचकर्मातलं जे स्नेहन जो प्रकार आहे, तर हा आपण घरच्या घरीसुद्धा, ज्याला आपण सेल्फ अभ्यंग असं म्हणतो, की घरच्या घरी स्वतः तेल लावणं अंगाला. त्याचे काय स्ट्रोक्स असतात, त्याची काय पद्धती असतात, त्या पद्धती आपण जर का शिकून घेतल्या तर रोजच्या रोज आपण स्वतःचं अभ्यंग नक्कीच करू शकतो. त्यामुळे वाताचं नक्कीच शमन होतं. त्याच्यानंतर अजून ट्रीटमेंट काय असू शकते वाताची, तर वाताची ट्रीटमेंट एक विरेचन एक असते. विरेचन म्हणजे ढाळ, ज्याला आपण खेड्यातले लोक ढाळ म्हणतात, किंवा ज्याला आपण जुलाब करून घेणे. तर ते करू शकतो, ज्याला पर्गेशन असं इंग्लिशमध्ये म्हणतात. तर त्यानंसुद्धा वाताचं नक्कीच शमन होतं. आणि ही सगळं पंचकर्मातले आपण काही गोष्टी ज्या आहेत त्या वाताच्या शमनासाठी आपण वापरतो. त्यानंतर वाताच्या विरोधी आयुर्वेदातली कुठली गोष्ट असेल तर तो स्नेह म्हणजे तेल किंवा तूप ह्या गोष्टी. तर आपल्या शरीरामध्ये आपण जर का तेल किंवा तूप हे पोटातनं घेतलं तर साजूक तूप आपण आता आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये साजूक तूप घेण्याची रूढी परंपरा आहे. तर ते आपण करू शकतो. ते त्यानं पण वाताचं शमन चांगल्या पद्धतीनं होतं. तर वाताचा काळ कुठला असतो तर थंडी हा वाताचा
त्याच्यामुळं आपल्याला ही सगळी पंचकर्म थंडीच्या काळात केली तर वाताचं शमन होण्यास मदत होते. तर वात हा प्रमुख दोष आपल्या शरीरातला आहे. आपण तो दोष मागं सुद्धा सांगितले की दोष जरी म्हणलं तरी तो आपल्या शरीरामध्ये असणं आवश्यक आहे. दूषण स्वभावात दोष आहे. दूषण स्वभावात दोष म्हणजे जे दूषण ज्याचे दूषित राहतात ते दोष. ते दूषण स्वभावात म्हणजे जे दूषित राहतात ते दोष असं त्याची व्याख्या. तर हे आपल्या शरीरामध्ये वात, पित्त आणि कफ हे शरीरामध्ये असणं हे अतिशय आवश्यक आहे आणि त्या बॅलन्समध्ये असणं हे ही अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे आपण त्याच्या अनुषंगाने आपण आता वाताचं स्थान पाहिलं. पुढं आपण पित्ताचं स्थान, कफाचं स्थान आणि पित्त आणि कफाशी रिलेटेड काय लक्षणं असू शकतात, वाढल्याची, कमी असल्याची, ह्याचं आपण